नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRDO मार्फत डिफेन्स मेट्रोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी यामध्ये ITIचे जे स्टुडंट आहेत तर त्यांसाठी अप्रेंटिसशिपच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या वॅकन्सी आहेत तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिफेन्स मेट्रोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी अंतर्गत बघा कांचनगंगा हैदराबाद या ठिकाणी बघा तुमचं अप्रेंटिसशिपच्या या वॅकन्सी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं इथे ट्रेड्स दिलेले आहे बघा, फिटरसाठी किती जागा आहेत तर 20 जागा असणार आहे. त्यानंतर टर्नरसाठी 8 जागा आहे. त्यानंतर इतर दिलेले आहे बघा, वेल्डर असेल, इलेक्ट्रिशियन असेल तर त्यापुढे तुमच्या वॅकन्सी दिलेल्या आहेत. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला जे लागणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन ते आहे ITI पास असले पाहिजे तुम्ही इन रिस्पेक्ट टू ट्रेड्स. यामध्ये जर तुमचा ITI जर कंप्लीट झालेला असेल तर तुम्ही नक्कीच या पोस्टला ॲप्लिकेशन करू शकता. तसेच इलेक्ट्रॉनिक्स असेल, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट असेल, कार्पेंटर असेल, बुक बाइंडर असेल, त्यापुढे तुमच्या वॅकन्सी दिलेल्या आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला वॅकन्सी तुम्हाला दिलेल्या आहे तर तुम्ही ते चेक करू शकता. त्यानंतर बघा खाली कंडिशन्स दिलेल्या आहे त्यांनी बघा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो येथे बघा टर्म्स अँड कंडिशन फॉर सेक्शन ऑफ अप्रेंटिसशिप्स. यामध्ये बघा, बिफोर अप्लाइंग द कॅन्डिडेट शुड रीड द complete advertisement carefully and the ensure that they fulfill eligible criteria and the order norms post apprenticeships stated in the advertisement in all respects. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे तर तुमचा ITI पास असणे गरजेचं आहे. त्यानंतर खाली बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट हू हॅव पास ITI क्वालिफाय एक्झामिनेशन NCVT and SCVT ॲज अ रेग्युलर कॅन्डिडेट ओनली आर इलिजिबल. जे रेग्युलर कॅन्डिडेट आहे तर तेच इलिजिबल असणार आहे. खाली बघा नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी undergone or who are currently undergoing apprenticeship under the Apprenticeships Act 1961 are not eligible to apply. जे विद्यार्थ्यांनी अप्रेंटिसशिपचा लाभ घेतलेला आहे किंवा आता सध्या घेत आहे तर ते इलिजिबल नसणार आहे. जे फ्रेशर विद्यार्थी आहेत तर तेच ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर खाली बघा टर्म्स अँड कंडिशन त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर 1 इयरचं तुमचं अप्रेंटिसशिप असणार आहे. यामध्ये माहिती दिलेली आहे, फक्त 1 इयर ओनली दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट कॅन्डिडेटसाठी बघा, सिलेक्ट कॅन्डिडेट ॲट द टाइम जॉईनिंग विल बी हॅव ब्रिंग अ फॉलोविंग सर्टिफिकेट. जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आहे तर त्यासाठी बघा पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट फ्रॉम देअर लोकल पोलीस स्टेशन. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे. त्यानंतर फिजिकल फिटनेस, SSC सर्टिफिकेट, ITI हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुमच्या असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा यासाठी बघा लास्ट डेट जे आहे तर ती 31 मे 2024 असणार आहे. आणि तुमचं जे अप्रेंटिसशिपचं जे लोकेशन असणार आहे तर ते हैदराबादमध्ये असणार आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला जी लिंक लागणार आहे या पेजची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.